हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत, माझ्याकडे काही साड्या आलेल्या आहेत ब्लाऊज शिवण्यासाठी। एकाच कस्टमरच्या ह्या सगळ्या साड्या आहेत, तर याचीच कटिंग आता आपण करणार आहोत। प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, तर एकाच कस्टमरची इथं 5 साड्या आहेत आणि 5 ब्लाऊज आहेत। इथे बघा, त्याच्यातली ही पहिली साडी आहे, काठपदराची साडी आहे आणि याचा ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे। बाकीची 4 साड्या आहेत ना, त्या राहिलेल्या आहेत आपल्याला स्टिच करायच्या। इथे बघा, त्याच्यातली ही दुसरी साडी आहे, त्याच्यातली ब्लाऊज पीस मी काढलेले आहेत। इथे बघा, अशा प्रकारे ही साडी आहे, खूप सुंदर अशी साडी आहे आणि याची बॉर्डर जी आहे ती पूर्ण स्टोन लावलेले आहेत बॉर्डरला। इथे बघा, अशा प्रकारे ही पूर्ण साडी आहे। त्याच्यानंतर ही एक साडी आहे, ही पण काठपदराचीच आहे, पण एकदम सॉफ्ट सिल्क मधून आहे, एकदम नरम, खूपच म्हणजे खूपच सुंदर असा कपडा आहे याचा। एवढा नरम आणि एवढा सॉफ्ट आहे ना, खूप सुंदर अशी साडी आहे। आणि याच्यातला ब्लाऊज पण असाच आहे, थोडासा डार्क मध्ये आहे जरा, ते मी तुम्हाला कटिंग करताना दाखवले। ही एक साडी, त्याच्यानंतर ही एक साडी आहे, याचा कपडा पण खूप सॉफ्ट आणि सुंदर आहे। अशा प्रकारे ही साडी आहे, बघू शकता। आणि ह्याची पण बॉर्डरला ना स्टोन दिलेले आहेत, आता कॅमेऱ्यामध्ये ही विजिबल होत नाहीत आहे, पण मल्टी कलर मध्ये ह्याचे स्टोन आहेत पूर्ण सगळे। आणि आहे तो साडीचा पदर आहे, खूप सुंदर अशी साडी आहे, ग्रे कलरची साडी आहे। इथे अशा प्रकारे ही साडी आहे आणि 2 आहेत त्या आपल्या सिंपल साड्या आहेत, त्या रेग्युलर यूज करण्यासाठी येणार आहेत। चला आता या ब्लाऊजची आपण कटिंग बघूया। तर आता जे साड्या दाखवल्या त्याचे हे ब्लाऊज आहेत, त्याच्यासाठी इथे बघा मी हे अस्तर काढून घेतलेले आहेत। आता 4 ब्लाऊज आपण एकदम कटिंग करणार आहोत, तर ते एकदम एकाच कस्टमरचे खूप सारे ब्लाऊज असल्यावर कशा प्रकारे तुम्ही कटिंग करू शकता ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूयाच। तर इथे बघा, जी ग्रे कलरची साडी होती त्याचा हा ब्लाऊज आहे, पूर्ण असा ब्लाऊज आहे आणि हाताला आपल्या बॉर्डरला इथे बघा हे अशा प्रकारे स्टोनची ही लेस दिलेली आहे, म्हणजे पूर्ण स्टोन चिपकवलेले आहेत। ओके, आता सध्या खूप ट्रेंड आहे असल्या स्टोनची, प्रत्येक साडीला असे स्टोनची लेस वगैरे दिलेली असते, स्टोन चिपकवलेले असतात। तर इथे बघा, ती दुसरी साडी होती ना पिंक वाली, त्याचा हा ब्लाऊज पीस आहे। ब्लाऊज पीस खूप छान आहे, याचा कपडा पण खूप सुंदर असा आहे। आणि इथे बघा, ही गळ्याला याला अशी डिझाईन दिलेली आहे, तर ही डिझाईन आपण आता पाठीमागे घेणार आहोत, पुढे नाही पाहिजे कस्टमरला, त्याच्यामुळे ही डिझाईन आपण पाठीमागे घेणार आहोत। तर याचा ब्लाऊज जो आहे तो आपण सेपरेट कट करूया, कारण बाकीचे सिंपल ब्लाऊज आहेत आणि हा जो ब्लाऊज आहे तो आपल्याला वेगळा कट करायला लागेल। आणि त्याच्यानंतर इथे बघा, एकदम सॉफ्ट आपली मोरपीस कलरची साडी होती, त्याचा हा ब्लाऊज आहे। ते बघा, अशा प्रकारे बॉर्डर दिलेली आहे, पण एका साईडला याची बॉर्डर दिलेली आहे, जे की आपण बाहीसाठी वापरणार आहोत। आणि एक सिंपल साडी आहे, त्याचा हा ब्लाऊज आहे, हा सिंपलच ब्लाऊज आहे। ओके, तर आता आपण 3 ब्लाऊजची कटिंग करूया। एक ब्लाऊज जो आहे तो वेगळा आहे, त्याच्यामुळे त्याची कटिंग याच्या बरोबर नाही जमणार। तर सगळ्यात अगोदर आपण एक ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊया आणि नंतर जे आपण पॅटर्न काढणार आहोत ते याच्यावर ठेवायचं आणि कटिंग करायचं। काय होतं, आपण एकाच वेळेस पूर्ण एकत्रही ब्लाऊज कटिंग करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही, पण अगोदर पॅटर्न काढून घेतले ना, मग आपल्या याच्यातला जो कपडा आहे ना तो वाचतो, जास्त वेस्ट जात नाही। मग ह्याच्यातला बऱ्यापैकी कपडा आपल्याला पट्ट्या वगैरे काढण्यास उपयोगी येतो, त्याच्यामुळे अगोदर आपण एकच कट करून घेऊया आणि नंतर मग हेच पॅटर्न ठेवून बाकीचे जे ब्लाऊज आहेत ते आपण कट करून घेऊया। ओके, तर इथे बघा, हे अस्तर घेतलेलं आहे, बंद बाजू माझ्याकडे आहे आणि इकडच्या साईडला ही ओपन बाजू आहे। ओके, तर इथे बघा, हा आहे कस्टमरचा मापाचा ब्लाऊज। तर आपण अगोदर सगळ्यात अगोदर माप मोजून घेऊया प्रत्येक ह्याचं ब्लाऊजचं। इथे बघा, ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, तर तुमच्या ब्लाऊजची जेवढी पण उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला उंचीचं माप टाकायचं असतं। ओके, तर लगेच आपण इथं पाठीमागच्या गळ्याचं मोजून घ्यायचं। तुम्ही वरूनही गळा मोजून घेऊ शकता, पण मी नेहमी जी आपली खालची जी पट्टी असते तेवढीच मोजून घेते। दोन्ही पद्धतीने घेतलं तरी चालतं, सेमच माप येतं, काहीच प्रॉब्लेम नाही। तर इथे बघा, पाठीमागची पट्टी 3.25 इंचाची आहे, त्याच्यात आपल्याला 1 इंच ऍड करायचं असतं। ओके, त्याच्यानंतर आता आपण छातीचं माप घेऊया।
तिथे बघा जिकडच्या साईडला आपले हुक बसवलेले असतात ना, तिकडच्या साईडने आपल्याला छातीचं माप घ्यायचं असतं. तर जिथं पहिलं हुक असतं तिथं अशा प्रकारे टेप ठेवायचा आणि आपली ही जी फिटिंग केलेली लाईन असते ना, तर इथे बघा ही आहे आपली फिटिंगची लाईन. इथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं. तर किती येत आहे ते बघायचं. इथे बघा बरोबर 8.5 इंच येत आहे. म्हणजे हा जो ब्लाऊज आहे तो आहे आपला 34 इंचाचा. 34चा चौथा भाग किती येतो? 8.5. ओके. त्याच्यानंतर आता आपण कमरेचं माप मोजून घेऊया. तर कमरेचं माप मोजून घेण्यासाठी ब्लाऊज जो आहे तो असा सरळ ठेवायचा आणि ही जी लोकाची पट्टी असते ना ती आपल्याला सोडून द्यायची, कारण ही पट्टी एक्स्ट्रा असते ती आपल्याला कमरेच्या मापामध्ये मोजायची नाही. तर इथे बघा हुक पहिलं शेवटचं हुक आहे इथं टेप ठेवायचा आणि इथपर्यंत मोजायचं लोकाची पट्टी सोडून. तर कमर आहे 29 इंच. बघू शकता 29 इंच आहे. हे एक्स्ट्राचं घ्यायचं नाही. ओके. त्याच्यानंतर आता आपण बाही मोजून घेऊया. बाही किती आहे ते. तर व्यवस्थित अशी बाही व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि जिथं आपली बाही जोडलेली आहे तिथं टेप ठेवायचा आणि इथून अशा प्रकारे पकडायचा टेप. जिथं आपली बाही संपलेली आहे तर बाही आहे 10.5 इंच आणि दंड घेरा आहे आपला 5.25 इंच. ओके. तर आता सगळी माप घेऊन झालेली आहेत. आता आपण कटिंग करायला चालू करूया. तर सगळ्यात अगोदर आपण पाठीमागचा भाग कटिंग करणार आहोत. तर इथे बघा पाठीमाग आपल्याला बंद ठेवायचं आहे आणि पुढच्या साईडला ओपन ठेवायचंय. ही बंद बाजू आहे. आता बंद बाजूकडून आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. तर आपली उंची होती 14 इंच. त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं 15 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे. ओके. इथे बघा परफेक्ट असं 2 ठिकाणी 15 इंचावर मार्किंग करायचं, म्हणजे जी आपली लाईन असते ती सरळ येते. इथं मार्किंग केलं. इथं आपण एक सरळ लाईन आखून घेऊया. आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर जो गळा आहे तो डीप नेक आहे, त्याच्यामुळे आपण इथं शोल्डर घेणार आहोत 5.5 इंच. मुंडा घेणार आहोत 6 इंच. इथे बघा 6 इंचावर मार्किंग केलं. तर इथे 5.5 घेतलंय, तर जिथं आपण मुंड्याला 6 इंचावर मार्किंग केलंय तिथं पण आपलं 5.5 इंचच असलं पाहिजे. जास्त झालं तर मग इथं चुन्या वगैरे येतात. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर इथे बघा आता हे 2 पॉइंट जोडून घ्यायचे आणि इथं पण आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. जर 10 इंचापेक्षा जास्त तुमचा जर डीप गळा असेल तर इथून असं अर्धा इंच मार्किंग करायचं आणि अशी आपल्याला क्रॉस लाईन आखून घ्यायची. तर ही क्रॉस लाईन कशासाठी आखायची? कारण आपला जेव्हा 10 इंचापेक्षा जास्त डीप नेक असतो तेव्हा आपोआपच गळा खूप जास्त पसरला जातो. मग पसरला की इथं खूप साऱ्या चुन्या पडतात. तर या अशा प्रकारे कटिंग केल्यामुळे इथं आपल्या चुन्या अजिबात पडत नाहीत. तर इथे बघा आपल्याला इथून 1 इंचावर मार्किंग करायचं आणि इथून असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर छाती आहे आपली 34 इंच. 34 इंचाचा चौथा भाग येतो 8.5 इंच. 8.5 इंच मार्किंग केलं. त्याच्यानंतर तुम्हाला जेवढं शिलाई मार्जिन ठेवायचं असेल तेवढं ठेवायचं. 1.5 इंच, 2.25 किंवा 2 इथपर्यंत. 2 इंचापेक्षा जास्त शिलाई मार्जिन ठेवायचं नाही. तर इथे मी 2.25 इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. ओके. आता कमरेचं माप टाकायचं. तर कमर आपली किती होती? 29 इंच. तर 29 इंचाचा चौथा भाग किती येतो? 7.25 इंच. ओके. तर इथे बघा 7.25 इंचावर एक मार्किंग करायचा आणि पाठीमागे टक्स द्यायचा. त्याच्यासाठी 1 इंच आणि 2.25 इंच. जसं वरती आपण 2.25 इंच घेतले तसंच इथे पण 2.25 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि हे जे पॉईंट दोन्ही दिलेले आहेत ते अशा प्रकारे आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. खूप साऱ्या डिटेलमध्ये मी तुम्हाला आजचा व्हिडिओ इथं सांगणार आहे. प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग एकदम परफेक्ट अशी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. ओके. तर इथे बघा आता पाठीमागच्या गळ्याची आपली पट्टी होती 3.25 इंच. त्याच्यात तुम्ही 1 इंच सुद्धा प्लस करू शकता किंवा 1.25 इंचही प्लस करू शकता. जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी 1 इंच प्लस करा आणि जे ऑलरेडी म्हणजे शिवतात कंटिन्यू त्यांनी 1.25 इंच प्लस केलं तरीही चालेल. कारण इथं गळ्यामध्ये आपला अर्धा इंच नाही 1.25 इंचच जातं. पण जे नवीन शिकणारे असतात त्यांना थोडंफार कमी जास्त होतं, त्यामुळे त्यांनी कंपल्सरी 1 इंच ऍड करायचंच आहे. ओके. तर इथे बघा मी 4 इंच मार्किंग केलं इथून. आता इथं 3 इंच आपल्याला खालून घ्यायचं आहे. आता गळ्याची रुंदी टाकायची आहे. तर इथं आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच. ओके. तर इथे बघा हे दोन्ही पॉईंट जे आहेत ते आपल्याला असे जोडून घ्यायचे आणि इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे.
आता इथं गळ्याचा आकार तुम्ही कुठल्याही देऊ शकता, पानगळा, गोलगळा, मटका गळा, पंचकोनी गळा, तुम्हाला जो हवा असेल तो इथे देऊ शकता. पण कस्टमरने गोलच सांगितलेला आहे, त्याच्यामुळे मी इथं गोल गळाच देणार आहे. ओके, तर इथे बघा आता बॅक पार्टची आपली मार्किंग करून झालेली आहे. आता जसं मार्किंग केले तसं आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला टक्स साठी मार्किंग करायचं आहे. पाठीमागचा टक्स किती द्यायचा, तर इथे बघा हा जो आपण फिटिंगचा भाग असतो ना त्याला बरोबर असा हाफ करायचा आणि इथं आपल्याला फिटिंग द्यायची आहे. सॉरी, टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर इथं आपलं टक्सचं मार्किंग येत आहे 4 इंच आणि 1 लाईन. तुम्ही प्रत्येक ब्लाऊजला इथं 4 4.25 इंचापर्यंत टक्सचं मार्किंग करू शकता. आणि जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेस आपल्याला टक्स 4 इंच द्यायचा आहे. आणि ह्याच्यापेक्षा जास्त खाली डीप असेल तर 3.5 इंच आपल्याला उंच टक्सची उंची घ्यायची आहे, याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही. ओके, आता 1 इंच आपण टक्ससाठी घेतलं होतं, तर दोन्ही साईडला आपल्याला अर्धा अर्धा इंच मार्किंग करायचं आणि इथला टक्स देऊन घ्यायचा आहे. इथे बघा पाठीमागच्या टक्सचं पण मार्किंग झालं. इथं छोटासा नॉच देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना समजतं की तिथून आपल्याला टक्स मारायचा आहे. कारण हे जे मार्किंग होतं ते एकाच साईडला होतं, नंतर हे चॉकचं मार्किंग पुसून जातं, त्याच्यामुळे असं नॉच मारायचं. ओके, आता गळा आपण आताच नाही कट करणार आहोत, कारण आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो इथं कटिंग करून घ्यायचा आहे. तर इथे बघा आता अस्तर मी ओपन साईडने ठेवलेला आहे, कारण पुढचा भाग जो आहे तो आपला ओपन आहे त्याच्यामुळं. आता इथं हुकाय पट्टीसाठी आपल्याला इथं सरळ एक लाईन आखून घ्यायची आहे, जे की आपल्याला हुकाय पट्टीसाठी लागणार आहे. ओके, तर इथे बघा मी हुकाय पट्टीसाठी लाईन आखून घेतली आणि त्याच लाईनला चिकटून आपल्याला इथं हा जो आपला पाठीमागचा भाग आहे तो इथं अशा प्रकारे ठेवायचा आहे. आणि जसं आहे तसंच आपल्याला अगोदर मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके, तर इथे बघा मार्किंग करून झालेलं आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला पुढच्या मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. तर इथं बघा इथून आपल्याला आपण मुंडा घेतला होता 6 इंच, बरोबर 6 इंच मार्किंग करून घ्यायचं. आणि इथून जो पाठीमागचा मुंडा आहे तिथून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि इथून आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. ओके, आता पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग जो असतो प्रिन्सेस कटचा तो आपल्याला जास्त घ्यायचा असतो. तर इथे बघा ही 34 साईज आहे, म्हणून याच्यात आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. आणि 36 साईजच्या पुढे असेल तर तुम्हाला पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर इथे बघा अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेऊया आणि एक सरळ लाईन आखून घेऊया. थोडीशी पुढं एक्स्ट्रा ओढायची आहे लाईन. आता आपण गळ्याचं मार्किंग करूया. तर गळा 2.5 इंच मागे घेतला होता, तसंच पुढे पण आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे. आणि डीप तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, तुम्हाला जेवढा घ्यायचा असेल तेवढा. तर इथे मी 6 इंच ठेवत आहे, कारण कस्टमरच्या ब्लाऊजचा 6 इंच आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघा सरळ लाईन आखून घ्यायची. खाली पण मी 2.5च घेतलेला आहे, इथे पण 2.5च घेतलेला आहे. आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून इथं सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. आता प्रिन्सेस कट मध्ये 4 टक्स मध्ये तुम्ही पुढच्या गळ्याला कुठलाही शेप देऊ शकता, असं काही नाही. फक्त कटोरीमध्ये आपल्याला शेप देता येत नाही. बाकी 4 टक्स प्रिन्स कट मध्ये आपण तुम्ही हवा तो आवडीनुसार इथे शेप देऊ शकता. इथे बघा पुढच्या गळ्याचा शेप देऊन झालेला आहे. आता आपल्याला प्रिन्सेस कटचं मेन महत्वाचं मार्किंग करायचं आहे, ते लक्ष देऊन बघा. सगळ्यात अगोदर आपल्याला वरून टक्स पॉईंटचं माप टाकायचं असतं. आता हा ब्लाऊज आपला किती 8.5 इंचचा आहे. ओके, त्याच्यात आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे. किती 1.5 इंच प्लस करायचं आहे. तर 8.5, 9 आणि 1 10. तर वरून टक्स पॉईंटचं आपल्याला माप 10 इंचच टाकायचं. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, सर्व साईजसाठी आहे का. ओके, तर इथं आपल्याला वरून 10 इंचावर माप मार्किंग करायचं आहे टक्स पॉईंटचं. मग तुमची छाती कुठलीही असो, 9 इंच असेल तर तुम्हाला 10.5 इंच मार्किंग करायचं, असं हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे.
इथे बघा वरून 10 इंच आपण मार्किंग केलं. आता आडवा टक्स किती घ्यायचा, तर आडवा टक्स आपल्याला छातीचा 10वा भाग काढायचा असतो. तर ही 34 आहे, म्हणजे किती आलं 3.4 इंच येतं. ओके, म्हणजे आपण साधारण 3.5 इंच पकडूया. 3.5 इंच आणि इथं आपल्याला हे दोन्ही जे पार्ट असतात ते जोडण्यासाठी अर्धा इंच जातं. त्याच्यामुळे आपल्याला इथं 4 इंच मार्किंग करायचं. म्हणजे तुमचं कुठलीही छाती असून द्या. आता 36 इंचाची असेल तर 3.6 इंच येतं, त्याच्यात अर्धा इंच प्लस करून टाकायचा. पुढे जर हुकाई पट्टी असेल तर त्याच्यासाठी आपण ऑलरेडी एक्स्ट्रा घेतलेलंच आहे. जर तुम्ही घेतलं नसेल तर त्याचं पण तुम्हाला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे एकदम आपला प्रिन्सेस कट जो आहे तो एकदम परफेक्ट होतो. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण इथे वाढून घेत नाही, तर इथं 3 आणि 3.5 इंच टाकलं, इकडं अर्धा इंच जातो, इकडं अर्धा इंच जातो आणि हा जो गॅप आहे तो खूपच छोटा शिल्लक राहतो आणि हा साईड पार्ट आहे तो खूप मोठा होऊन जातो. मग ब्लाऊज आहे तो परफेक्ट असा फिटिंगला बसत नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर हुकाई पट्टीसाठी वाढून नाही घेतलं तर 1 इंच एक्स्ट्रा करायचं, वाढून घ्यायचं. आणि जर तुम्ही हुकाई पट्टीसाठी घेतलं असेल वाढून तर मग अर्धा इंच वाढून घ्यायचं. तिथे बघा मी 4 इंच मार्किंग केलं. आता इथं 4 इंच केलंय तर खाली आपल्याला किती 3.5 इंच मार्किंग करायचं आहे, ही हुकाईची पट्टी सोडून. ओके, तर इथून 3.5 इंच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आणि हे 2 पॉइंट आहेत इथे अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत. ओके, इथे बघा हे 2 पॉइंट जोडून घेतले. आता हे मी बाकीचा कपडा आहे अस्तर ते कट करून घेते, म्हणजे आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायला सोपं जाईल. तर आता आपल्याला इथून असा प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. ते एकदम परफेक्ट असा इथून आपल्याला असा राऊंड शेप द्यायचा आहे व्यवस्थित. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तो किती घ्यायचा आहे, हा जो मधला डॉट आहे तो घ्यायचा आहे आपल्याला 2 इंचाचा. ओके, तर इथून 2 इंच घेतलं तर सरळ पण आपल्याला इथून असं 2 इंच घ्यायचा आणि इथून हलक्या हाताने एकदम असा परफेक्ट असा शेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. ओके, आता हे 2 इंच आपण डॉट साठी घेतलेलं आहे ते कमी होणार, त्यामुळे साईडला परत आपल्याला 2 इंच इथं वाढवून घ्यायचं आहे. हा, आणि हे पार्ट जोडण्यासाठी पण आपल्याला दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच जातं, तर परत त्याच्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे टोटल आपल्याला 3 इंच इकडच्या साईडला एक्स्ट्रा घेतलं. आणि आता हे 2 पार्ट जोडण्यासाठी पण आपल्याला दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच जातं, म्हणून आपल्याला छातीच्या भागामध्ये पण इथं आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. ओके, आणि इथं पण आपल्याला एक छोटासा डॉट द्यायचा आहे, त्याच्यामुळे हा जो पप आहे तो एकदम परफेक्ट असा येतो. तर इथून बघा अर्धा इंच असं मार्किंग करायचं आणि इथून आपल्याला असं हलकासा गोलाईमध्ये एकदम परफेक्ट असा प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. शेप देताना एकदम परफेक्ट द्यायचा. ओके, तर इथे बघा इथं आपण अर्धा इंचाचा डॉट घेतला, इथं 2 इंचचा घेतला. हे 2 इंच कट होणार आहे, त्याच्यामुळे आपण साईडला 2 इंच घेतलं आणि हे दोन्ही आपल्याला पार्ट जोडण्यासाठी अर्धा अर्धा इंच जातं, म्हणून आपण इथं 1 इंच एक्स्ट्रा घेतला. ओके, आता हे दोन्ही पॉइंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर इथे बघा अशा प्रकारे हे दोन्ही पार्ट आहेत ते आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत. आता त्याच्यानंतर हा जो बॅक पार्ट आहे ना त्याच्यावर ठेवायचा व्यवस्थित असा. तो कुठे येते, इथपर्यंत येते. ओके, त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला असं क्रॉसमध्ये इथं जोडून घ्यायचं आहे. आणि इकडं पण असं आपण हे जे 1 इंच अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवलं होतं ते पण आपल्याला इथं कमी करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही आपली पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. आता आपल्याला कटिंग करायची आहे. आणि इथला डॉट जो आहे तो कट करताना असा एका वेग फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित कटिंग होते.
तर इथे बघा परफेक्ट अशी आपल्या पुढच्या भागाची इथं कटिंग झालेली आहे आणि बॅक पार्ट पण आपला इथं कटिंग झालेला आहे। आता आपण स्लीवची कटिंग करून घेऊया। त्याच्या अगोदर हा जो बॅक पार्टचा गळा आपला कटिंग करायचा राहिलेला आहे तो इथं आपण कटिंग करून घेऊया। आणि ही जी पट्टी आहे ती आपल्याला हुकायसाठी वापरायची असते। तर आपण बाहीची कटिंग करून घेऊया। तर बाही आपली होती 10.5 इंच। हा आहे डबल कपडा। आता आपण याला 4 फोल्ड मध्ये करूया। तर बाही 10.5 इंच होती, त्याच्यात 1 इंच प्लस करून 11.5 इंचावर आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। ते बघा 11.5 इंचावर मार्किंग केलं। इकडच्या साईडला पण आपल्याला 11.5 इंचावर मार्किंग करायचं। कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच आणि जिथे कॅप हाईट घेतलेली आहे तिथं आपल्याला अशा प्रकारे सरळ लाईन आखून घ्यायची। इथून मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर मुंडा आहे आपला 7.5 इंच। इथं 7.5 इंचावर मार्किंग करायचं आणि साईडला आपण 2.25 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं तसंच घ्यायचंय, पण तो इथं 1 इंच आपल्याला कपडा कमी पडत आहे, तो आपण नंतर स्टिचिंग करताना जोडून घेऊया। ओके, त्याच्यानंतर इथून बघा अशा प्रकारे परफेक्ट असं आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। ते बघा बाहीचा शेप देऊन झाला। त्याच्यानंतर दंडगेर होता आपला 5.25 इंच। 5.25 इंच दंडगेर आणि 2.25 इंच आपला मार्जिन। सगळीकडे सेमच मार्जिन घ्यायचं आहे, कमी जास्त अजिबात करायचं नाही, त्याचा परिणाम आपल्या फिटिंगवर होतो। त्याच्यामुळे सगळीकडे मार्जिन आपल्याला सेमच घ्यायचं आहे। तर इथे बघा आता मार्किंग करून झालेलं आहे, याची कटिंग करून घेऊया। इथं आपला साईडला असा 1 इंचाचा जॉईंट येणार आहे, तो आपण नंतर स्टिचिंग करताना देऊन घेऊया। आता इथे एक नॉच देऊन घ्यायचा। ही जी फिटिंगची लाईन आहे इथे एक नॉच द्यायचा। बाही अशा प्रकारे ओपन करायची व्यवस्थित आणि हा जो पुढचा मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। ओके, आणि हा आहे आपला पुढचा भाग। इथं मार्किंग करून ठेवायचं म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना सोपं जातं। तर इथे बघा पूर्ण आपल्या 34 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची इथं एकदम परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे। आता हेच पॅटर्न आपण हे जे आपले 2 ब्लाउज पीस आहेत ना याच्यावर ठेवून अगदी 2 मिनिटातच कटिंग होते। एकदम परफेक्ट अशी कटिंग आपण करणार आहोत आणि नंतर त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओमध्ये याची मी स्टिचिंग तुम्हाला दाखवेन। तर स्टिचिंगचा व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण कटिंग जेवढी महत्त्वाची असते तेवढीच महत्त्वाची आपल्या ब्लाउजची शिलाई पण असते। कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपल्याला शिलाई करताना लक्षात ठेवायच्या असतात। खूप सारे टिप्स असतात ज्या की आपल्याला लक्षात ठेवून पूर्ण ब्लाउजची जी शिलाई करायची असते। त्यामुळे स्टिचिंगचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ते आता मी याची पूर्ण पॅटर्न ठेवून कटिंग करून घेते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची स्टिचिंग दाखवेन। ओके, कधी कधी आपल्या ब्लाउज पीसला बॉर्डर जे आहे ते आडवी बॉर्डर देते। तर इथे बघा आता पूर्ण ब्लाउजची कटिंग झालेली आहे।